आणि या पुढची बातमी आहे नागपूरमधून ई पॉस मशीन बंद असल्यामुळे रेशन दुकानावरील धान्य वाटप आठवडाभरापासून ठप्प आहे। दरम्यान राज्य सरकारने ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात धान्य वाटप सुरू झालं नसल्याचं चित्र नागपुरात पाहायला मिळते। नागपुरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने, पाहूया। महाराष्ट्रात कोट्यवधी रेशन कार्ड धारकांना रेशन वितरणाची ऑनलाईन प्रणाली आहे, मात्र गेले काही दिवस त्या ऑनलाईन प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहे आणि त्यामुळे रेशनचा धान्याचा वाटप जो आहे तो अशा रेशनच्या दुकानातून पूर्णपणे ठप्प झालेला आहे। ऑनलाईन पद्धतीने रेशन वाटप करण्यासाठी 4G तंत्रज्ञानावर आधारित अशी ई पॉज मशीन जी आहे ती राज्यातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये देण्यात आलेली होती। मात्र गेले काही दिवस साधारणपणे 20 आणि 21 जुलैपासून त्या ई पॉज मशीनला सर्व्हरचा पाठिंबा मिळत नव्हता, सर्व्हर नादुरुस्त झालेला होता। त्यामुळे थांबून या ई पॉज मशीनच्या माध्यमातून धान्याचा वितरण होत होता आणि गेले काही दिवस या ई पॉज मशीन सर्व्हर ठप्प झाल्यामुळे पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि त्यामुळे राज्यभरातील रेशन दुकानातून अशा पद्धतीने धान्याचा जो वितरण जो आहे ती प्रणाली पण पूर्णपणे ठप्प झालेली होती। कालच राज्य सरकारने या संदर्भात एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि ऑफलाईन पद्धतीने आता धान्य वितरण करण्यात येईल असं सांगितलं जात आहे। अशा ऑफलाईन पद्धतीने जरी धान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नाही आणि त्यामुळे धान्याचा जो वाटप आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे आणि आजही तीच स्थिती आहे। ऑफलाईन पद्धतीने जरी धान्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी त्या संदर्भातली स्पष्टता नाही आहे, कशा पद्धतीने धान्य वाटप करायचं आहे ते अजून स्पष्ट नाही आहे आणि त्यामुळे आज 31 जुलै रोजी ही धान्याचा वाटप सध्या तरी बंद पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।